आपण किती दिवसापासून उपोषणाला बसलेले आहात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आणि आपल्या काय मागण्या आहेत? नमस्कार, मी वाहन चालक स्वतः मी 98 पासून गाडी चालवतो आणि जनतेची सेवा करण्याकरता एक चालक म्हणून आहे. जनतेची सेवा करण्याकरता आज केंद्र शासनानं पाहिलं तर हीट अँड रन कायदा हे शासनानं पारित केलेलं आहे. राष्ट्रपती सही झाली आहे. 8 दिवसापासून आज आमर उपोषणला आमचे कार्यकर्ते परमेश्वर ढगे साहेब बसलेले आहेत. त्यांना पाठिंबा म्हणून सतत सोबतच आहे आणि सगळं वाहन चालकांना नांदेड जिल्ह्याच्या विनंती आहे, हे शासनानं जे कायदा काढलेला आहे, मला आज सांगायचं, केंद्र शासन आणि राज्य शासन हुकुमशाहीच्या जोरावर हे चालत आहे. जनतेच्या विकासाचं जे सांगतात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जनतेचा मुख्यमंत्री आहे. जनतेची जे दुर्दशा व्हायली आणि त्यांना घेऊन हिंडणारा माणूस हे आमचा चालक आहे. भारताच्या पंतप्रधानाला आज आमचा चालकच सेवा करत आहे आणि मुख्यमंत्र्याला सुद्धा चालक आणि जिल्हा अधिकारी हे शासकीय कर्मचारी आहेत, यांना सुद्धा चालकाशिवाय पान हरत नाही. यांच्या जीवाला केंद्र शासनाच्या आणि राज्य शासनाच्या जीवाला लाज कशी वाटणार? आज पाहिलं तर आम्ही किमान म्हणलं तर महिला म्हणलं तर शेतात केलं तर 300 रुपये आणि ड्रायव्हरला जर पाहिलं तर 200 रुपये राहतात रोजाना. 6000 ते 7000 दिले जाते पगार. आणि शासनानं असा कायदा काढला आहे की ड्रायव्हर ज्या वेळेस ॲक्सिडेंट झालं त्यानंतर 7 लाख रुपये दंड आणि 10 वर्षाची शिक्षा, असा एक कानून कायदा हुकुमशाहीच्या जोरावर हे असं पद्धतीनं केंद्र शासनाचं नाही किंवा राज्य शासनाचं नाही. यांना जे जनता काय पुढच्या काळामध्ये तर दाखवणार आहे ते कायदा तातडीनं मागं घेण्यात यावं, नाही तर पूर्ण इंडियातले ड्रायव्हर एक दिवस रस्त्यावर उतरून त्यांना कायदा तर मागं घ्यायलाच लावणार आहेत. आणि त्यांचा परिणाम काय होते केंद्र शासनानं राज्य शासनानं बघावं. याचा परिणाम ड्रायव्हर एक जनतेची सेवा करताना रात्रंदिवस डोळे फोडतात आणि एक मुंगीसुद्धा वाटेवर मारू देत नाही आणि असल्या पद्धतीनं कायदा काढला. आणि मला सांगायचं आहे, ज्या वेळेस तुम्ही ॲक्सिडेंट झाल्यानंतर त्या ड्रायव्हरला जनता मारू शकते की नाही, त्याकरता पोलीस प्रशासन कमीत कमी 5 किलोमीटर अंतरावर राहते आणि त्यांना बघून दूर पळून जाते. हे असला कसला कायदा आहे? लोकशाहीची हत्या करण्याकरता हे कायदा काढला काय केंद्र शासनाला? एवढंच सांगायचं.